झाशीची राणी 19 नोव्हेंबर 1835 ते 18 जून 1858 इंग्रजांविरुद्ध लढणारी 1857च्या उठावातील एक पराक्रमी स्त्री. पूर्ण नाव लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर. ही वाईच्या मोरोपंत तांबे यांची कन्या. मोरोपंत हे दुसरे चिमाजी अप्पा यांचे कारभारी होते. मनुबाई हे तिचे पूर्वाश्रमीचे नाव. आईच्या मृत्यूनंतर ती वडिलांबरोबर दुसऱ्या बाजीराव पेशव्यांकडे ब्रह्यावर्तास गेली. तेथील मुक्कामात तिचे झाशीच्या गंगाधरराव नेवाळकर या संस्थानिकाबरोबर 1842 मध्ये लग्न झाले. गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला, पण तो अल्पवयीन ठरला. तेव्हा मरणापूर्वी एक दिवस अगोदर गंगाधररावांनी 5 वर्षांचा आपल्या घराण्यातील आनंदराव हा मुलगा दत्तक घेतला व त्याचे नाव दामोदर ठेवण्यात आले. 1853 मध्ये गंगाधरराव मरण पावले. डलहौसीने 1854 मध्ये दत्तक पुत्र नामंजूर ठरवून झाशी संस्थान खालसा केले. या निर्णयाचा जाहीरनामा जेव्हा लक्ष्मीबाईस वाचून दाखवण्यात आला तेव्हा तिने मेरी झाशी देगा नहीं असे उद्गार काढले. दत्तक वारस नामंजूर केला याबद्दलचे गाऱ्हाणे तिने अनेक खलित्यांद्वारे ब्रिटिश सरकारपुढे मांडले, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर झाशी संस्थान खालसा करून लक्ष्मीबाईस दरमहा ₹5,000 निवृत्तीवेतन व राजवाडा वगैरे खाजगी मिळकत देण्यात आली. खजिन्यातील सुमारे 6 लाख रुपये रक्कम दामोदर या अज्ञान दत्तकपुत्राच्या नावे ठेवण्यात येऊन झाशी संस्थानावर ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला. लक्ष्मीबाई या अवस्थेत आपले व्यथित जीवन दानधर्मादी कार्यात व्यतीत करत असता 1857 मध्ये मुख्यतः उत्तर हिंदुस्थानात उठाव झाला. यावेळी काही निमित्ताने ब्रिटिश सैन्यात असलेले भारतीय सैनिक बिथरले आणि 1857चा उठाव हळूहळू देशभर प्रस्तुत झाला. यात आपण सामील नाही व उठावाविरुद्ध टिकाव धरण्यास आपल्याजवळ पुरेसा पैसा व सैन्य नाही असे लक्ष्मीबाईने इंग्रजास वारंवार कळवले आणि सुरुवातीस यात होरपळलेल्या इंग्रजी अधिकाऱ्यांना आश्रयही दिला. उठावाच्या वेळी तिने इंग्रजांशी स्वामिनिष्ठ राहून झाशीचा राज्यकारभार चोख केला. उठाववाल्यांनी राणीकडे 3 लाख रुपये मागितले. तिने आपल्याकडे पैसे नाहीत म्हणून सांगूनही ते गप्प बसेनात. अखेर किल्ला वाडा वगैरे उद्ध्वस्त करू अशी पर्यायी धमकी त्यांनी दिली. तेव्हा तिने दागदागिने वगैरे 1 लाख रुपयांचा ऐवज त्यांना दिला. यावेळी उठाववाल्यांनी तिच्या नावे ग्वाही फिरवून तिला झाशीच्या गादीवर बसवले. तथापि ती इंग्रजांशी एकनिष्ठ राहिली. तिने स्वतःच्या अधिकारात राज्यकारभार सुरू करतात झाशीच्या सरहद्दीवर दतिया व ओरछा या संस्थानिकांनी झाशीला वेढा दिला. संरक्षणासाठी तिने इंग्रजांची मदत मागितली, परंतु इंग्रजांनी मदत दिली नाही. तेव्हा तिने सशस्त्र प्रतिकार केला आणि या 2 संस्थानांना शांतता तह करावा लागला. राणीच उठावाची सूत्रधार असून इंग्रजांच्या झाशी संस्थानात झालेल्या कत्तलीत तिचा हात असल्याबद्दल गव्हर्नर कॅनिंगने राणीस दोषी ठरवले व राणीला पकडण्याच्या दृष्टीने 23 मार्च 1858 रोजी सर ह्यू रोजला सैन्यानिशी झाशीवर धाडले. त्याने 25 मार्चला झाशीला वेढा दिला. राणीने तात्या टोपे, नानासाहेब पेशवे वगैरेस मदतीस बोलवले. 11 दिवस ती किल्ला लढवत होती. तात्या टोपे 15,000 सैन्यानिशी मदतीस आला, पण किल्ल्यातील दारुगोळा संपला व फितूर वाढली. त्यामुळे पळून जाण्याव्यतिरिक्त पर्याय नव्हता. अखेरीस ती दत्तक मुलाला पाठीशी घालून पुरुषी वेशात सुमारे 300 निवडक लोकांशी झुंज झाशीतून निसटली आणि इंग्रजांची फळी मोडून प्रथम कल्पी येथे दाखल झाली. हे उठावाचे प्रमुख ठिकाण होते. तिथे तात्या टोपे व बांद्यांचा नवाब तिला भेटले. उठावातील लोकांनी तिच्या नेतृत्वाखाली ग्वाल्हेर काबीज करून तेथील मराठा सैन्यास आपणाकडे वळवले आणि नानासाहेब पेशव्यास पेशवेपद दिले. काही काळ ऐशोआराम निर्माण झाला. दरम्यान रोज आणि स्मिथ यांच्या नेतृत्वाखाली फौज चालून आली. राणीने ग्वाल्हेरच्या लढाईत प्रामुख्याने भाग घेतला. लढता लढता तिला गोळी लागली आणि ती जखमी झाली. तेव्हा तिला बाबा गंगादासच्या झोपडीत नेण्यात आले. तेथेच राणी मरण पावली. राणीच्या हुशारीबद्दल व शौर्याबद्दल अनेक लोकांनी ग्रंथकारांनी तिची प्रशंसा केलेली आहे. आत्ता जी आपण सर्व माहिती ऐकलीत ही मराठी विश्वकोश या ठिकाणी उपलब्ध आहे. धन्यवाद.